नमस्कार. विद्या परिषद पुणेतर्फे आयोजित तंत्रस्नेही शिक्षक कार्यशाळेमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे. आता आपण या भागामध्ये क्यू आर कोड म्हणजे काय आणि क्यू आर कोडची निर्मिती कशी करावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत. तर शिक्षक मित्रांनो, क्यू आर कोड म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड असे म्हटलं जातं. इयत्ता 6वीच्या बालभारतीच्या पुस्तकामध्ये 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून क्यू आर कोडचा समावेश करण्यात आलेला आहे. तर आपण पाहूया हे क्यू आर कोड कसे निर्माण केले जातात ते. ठीक आहे. आपल्याला यासाठी आवश्यक आहे एक ब्राउझर, वेब ब्राउझर, गुगल क्रोम असेल किंवा इंटरनेट एक्सप्लोरर असेल. आता आपण काय करूया, गुगल क्रोममध्ये या ब्राउझरमध्ये आपण क्यू आर कोडची निर्मिती करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. आपण यासाठी सुरुवातीला आपल्याला द क्यू आर कोड जनरेटर अशी एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटचा आपल्याला आधार घ्यावा लागणार आहे, द क्यू आर कोड जनरेटर म्हणून. ठीक आहे. मी आता काय केलं आहे, द क्यू आर कोड जनरेटर असे सर्च करतो आहे ब्राउझरमध्ये. आणि असे सर्च केल्यानंतर ही एक वेबसाईट आहे, द क्यू आर कोड जनरेटर.com म्हणून. यावरती आपण क्लिक करू. आता हे पहा, हे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला आता विचारलं जाईल द क्यू आर कोड जनरेटर आणि इथे फ्री टेक्स्ट, URL, कॉन्टॅक्ट, फोन असं. मग आपल्याला काय करायचं आहे, क्यू आर कोडचा संबंध स्कॅन केल्यानंतर तर या ठिकाणी हे जे दिसतं उजव्या बाजूला तुम्हाला, याला आपण क्यू आर कोड असं म्हटलं जाऊ शकतो याला. आणि जसं जसं तुम्ही याच्यावरती URLवरती क्लिक केला तर या ठिकाणी तुम्हाला हा टेस्ट क्यू आर कोडमधला कोड चेंज होताना दिसेल. कॉन्टॅक्टवरती क्लिक केल्यानंतर हा चेंज झाला पहा. ठीक आहे. म्हणजे आता आपण तुम्हाला बारकावे यातले कळाले असतील. आता आपण काय करूया, एक क्यू आर कोडसाठी आपण लिंक देऊया किंवा फ्री टेक्स्टवर जाऊ. आणि इथे मी काय करेन, फॉर मोर डिटेल्स visit crt.org.in. हा झालेला आता तयार क्यू आर कोड. या ठिकाणी आपण काय केलं आहे, आता हा असा क्यू आर कोड तयार केला आणि या ठिकाणी हा क्यू आर कोड या ठिकाणी तयार पण झालेला आहे. आता याला आपण सेव्ह करूया. याचं पहिलं नाव देऊ आपण माय क्यू आर 1. आणि या ठिकाणी विचारलं जाईल तुम्हाला PNG फॉर्मॅटमध्ये सेव्ह करायचं का SVG किंवा EPSमध्ये. आपण PNG फॉर्मॅट हा वापरूया, कारण PNG फॉर्मॅट हा सहजमध्ये ओपन होतो. सेव्ह केला आणि सेव्ह केल्यानंतर हे या ठिकाणी सेव्ह झालं दिसते पहा. हे डाउनलोडच्या आपल्या फोल्डरमध्ये जातं सेव्ह केल्यानंतर. आणि हा पहा डाउनलोड्सवर आला. या ठिकाणी क्यू आर कोड तुम्हाला दिसत आहे. आता ज्यावेळेस मी अँड्रॉइड मोबाईलने यावरती स्कॅन करेन क्यू आर कोड रीडरने, आता सगळ्यात बेस्ट क्यू आर कोड रीडर हे आपलं न्यू रीडर आहे. न्यू रीडरने ज्यावेळेस मी स्कॅन करेन त्यावेळेस ही वेबसाईट या ठिकाणची लोड झालेली दिसेल, mscrt.org.in ची या ठिकाणची वेबसाईट. ठीक आहे. आता आपल्याला तुम्हाला या भागामध्ये क्यू आर कोड म्हणजे काय आणि क्यू आर कोड कसे तयार करावेत याविषयी माहिती नक्कीच मिळाली असेल. अधिक माहितीसाठी आपण mscrt.org.in च्या वेबसाईटवरती व्हिजिट द्यायची आहे. धन्यवाद.